जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण चतुर्दश ब्रह्मनिरूपण हा समास उजळणी स्वरूपात पाहतोय, विस्तृतपणे पाहतोय, खोलात जाऊन पाहतोय। समर्थांनी भूमिका स्पष्ट केली। ब्रह्म जाणावे शाश्वत, माया तेची अशाश्वत, 14 ब्रह्मांचा सिद्धांत होईल आता त्याचं निरसन समर्थ सांगतायत। मुळात 14 ब्रह्मांमध्ये अडकायचं नाहीये, हाच विषय आजपर्यंतच्या निरूपणांमध्ये आपण पाहिला। पुन्हा एकदा ते आपल्या चित्तावरती ठसावं म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की 14 ब्रह्मांपैकी एकही ब्रह्माला शाश्वतता नाही। शब्द ब्रह्मापासून त्यांनी सुरुवात केली आहे। शब्द ब्रह्म ते शाब्दिक, अनुभवे विण माईक, शाश्वताचा विवेक तेथे नाही। शब्द जो आहे तो अनुभवाला सांगण्याचं काम करेल, पण त्याच्यामध्ये अनुभव पूर्णपणे सामावू शकत नाही। जसं साखर गोड आहे हे शब्दानं सांगता येईल, पण साखरेचा गोडपणा साखर गोड आहे या शब्दांमध्ये नाही। गोड या शब्दामधून गोडपणाची कल्पना येईल, पण गोडपणाचा अनुभव येणार नाही। आणि ती कल्पनासुद्धा किती मर्यादित आहे पहा। ज्या पद्धतीचा गोड पदार्थ आपल्याला खाऊन माहीत आहे त्याच पद्धतीची चव आपल्याला माहीत असते आणि त्याचीच आपण कल्पना करू शकतो। गोड चवींमध्ये सुद्धा पुष्कळ प्रकार आहेत। समजा परदेशात मिळणारा एखादा पदार्थ आहे ज्याची चव आपल्यातल्या कुठल्याही पदार्थाला नाही, तर त्या परदेशातल्या पदार्थाच्या गोडपणाची आपल्याला कल्पना नाही। म्हणजे इथेही जो जो संस्कार आपल्यावरती आहे त्या संस्काराचाच उपयोग कल्पनेमध्ये होतो। आपल्या संस्काराच्या बाहेरचं काही असेल तर ते आपल्या कल्पनेत येत नाही। तर प्रत्यक्ष जो अनुभव आहे तो शब्दांनी कळणं केवळ अशक्य आहे। म्हणून समर्थ म्हणतात, अनुभवे विण माईक। शब्दामध्ये अनुभव नाही, त्यामुळे शब्दाला माईकच म्हणावं लागतं। मग जे माईक आहे ते शाश्वत नाही हा सिद्धांत त्यांनी सांगितलाच आहे। ब्रह्म जाणावे शाश्वत, माया तेची अशाश्वत, या सिद्धांताला धरूनच 14 ब्रह्मांकडे आपण पाहतोय। ज्यावेळी शब्द ही गोष्ट ब्रह्म या सापेक्ष आपण पाहायला लागतो त्यावेळी त्याची व्यापकता आपण अलीकडच्या निरूपणांमध्ये पाहिली। पण तो कितीही व्यापक झाला शब्द तरी तिथे अनुभव येऊ शकत नाही। पुन्हा आपण कवडशाचं उदाहरण पाहूया। अनेक कवडसे आहेत खोलीमध्ये, सूर्यप्रकाशच आत आलेला आहे, पण तो कवडसा म्हणजे सूर्यप्रकाश असू शकत नाही। ज्यावेळी छप्पर पूर्णपणे फाटेल आणि आपण सूर्याला सन्मुख होऊ तेव्हाच लक्षात येईल की सूर्यप्रकाश म्हणजे काय। जो जो कवडसा आहे त्याच्या मर्यादेमध्येच सूर्यप्रकाश आत येत आहे, तोपर्यंत तो पूर्ण सूर्यप्रकाश नाही। तसा शब्द ब्रह्माशिवाय अस्तित्वाला येऊ शकत नाही, पण शब्दामध्ये ब्रह्मानुभूती नाही। त्या शब्दाचा निरासच व्हावा लागेल। या शब्द ब्रह्मानंतर लगेच समर्थांनी सांगितलं होतं दुसरं ब्रह्म ते मितिकाक्षर ब्रह्म म्हणजेच ओंकार। समर्थ आणखी एक सिद्धांत सांगून ओंकार सुद्धा शाश्वत नाही हे स्पष्टपणे सांगतात। जे क्षर ना अक्षर तेथे कैचे मितिकाक्षर। परब्रह्माला क्षर नाही आणि परब्रह्माला क्षर नसल्यामुळे परब्रह्म अक्षर आहे म्हणजे अविनाशी आहे हे सांगण्याची गरजच नाही। या विचाराकडे आपण सूक्ष्मतेनं पाहूया बरं का। समजा आपण एके ठिकाणी गेलो आणि तिथे डोंगर दिसला तर आपण म्हणतो डोंगर आहे। थोडा आणखी पुढे गेल्यानंतर तो डोंगर नाहीसा होतो म्हणजे मागे पडतो। आता समोर माळरान असतं, दूर दूरवर कुठेही डोंगर दिसत नाही, तर आपण म्हणतो इथे डोंगर नाही। इथे डोंगर नाही आणि इथे डोंगर आहे या दोन्हीही शक्यता आपण तिथे आहोत म्हणून उत्पन्न झाल्या। म्हणजे द्वैतामध्येच या दोन्हीही शब्दांचं प्रयोजन लपलेलं आहे। तसंच क्षर आणि अक्षराच्या बाबतीत आहे। परब्रह्माच्या ठिकाणी द्वैतच नसल्यामुळं परब्रह्माला क्षरता तर नाहीच नाही, पण ते अक्षर आहे हे सांगण्याचीही गरज नाही।
कोण सांगणार परब्रह्म अक्षर आहे, आणि कोणाला सांगणार की ते अक्षर आहे? त्याला क्षर नाही हे सांगण्यासाठी तिथे कोणीतरी नको का? जिथे परब्रह्माशिवाय आणखी काही नाही तिथे क्षरता आणि अक्षरता या दोन्हीही शब्दांना किंमत नाही. म्हणजे हे दोन्हीही शब्द, या दोन्हीही कल्पना द्वैताच्याच आधारावरती आहेत. परब्रह्म तर अर्थातच अद्वैत स्थितीत आहे. म्हणून समर्थ म्हणतात, इथं ओंकाराचाही विचार करता येत नाही. म्हणजे ओंकाराच्या ठिकाणीही ती शाश्वतता नाही. या एकाक्षर ब्रह्मानंतर समर्थांनी सांगितलं ते खंग ब्रह्म, म्हणजे आकाश ब्रह्म. समर्थांची ओवी पहा. खंग ब्रह्म ऐसे वचन, तरी शून्याते नासी ज्ञान, शाश्वताचे अधिष्ठान तेथेही न दिसे. आकाश ब्रह्म आपण म्हणतो खरं, पण आकाश म्हणजेच शून्य आहे. म्हणजे तिथे परब्रह्माला जोडून ठेवता येत नाही. शून्यता ही गोष्टसुद्धा सापेक्षतेनं समोर येते. शून्याला अनुभवणारा कुणीतरी आहे. आपण ध्यानाच्या नामाच्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर विचार शून्यता येते. तिथे आकाशच आहे. मुळात आपण ध्यानाला बसतो तेही आकाशामध्येच बसतो, नामस्मरणाला बसतो तेही आकाशामध्येच बसतो. आपण आहोत ही जाणीव आकाशामध्येच आहे. आपल्याला जाणीव होते म्हणजे जाणीवेला जागा आहे, आणि जिथे जागा आहे तिथे आकाश आहे, पोकळी आहे. पोकळी असल्याशिवाय आपल्याला जागा होणार नाही. असं पहा, आत्ता डोळे मिटून आपण हिमालयाची कल्पना करूया. आता आपण ही कल्पना करू शकलो कारण कल्पना करायला जागा आहे म्हणून. ही जागा कुठे आहे? हेच तर आकाश आहे. हे आकाश आपल्या आतच आहे. जसा बाहेरचा आकाशाचा विस्तार आहे तसाच आतही आकाशाचा विस्तार आहे. आणि हे आकाश जेव्हा वृत्ती शून्यतेनं साधक गाठतो तिथे त्याला शून्यता अनुभवाला येते. आणि मग हा शून्याचा पसारा आहे म्हणून आकाशाला ब्रह्म म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा झाला की या शून्याचा नाश झाल्यानंतरच ज्ञान होणार. कारण जोपर्यंत शून्य आहे तोपर्यंत शून्याचा साक्षी आहे. आत्ता एक क्षण आपण काय विचार केला? कुणी म्हणेल काहीच विचार केला नाही. काहीच विचार केला नाही हे सुद्धा कळणारा कुणीतरी आहेच की ज्याला हे समजलं की विचार नव्हता. हे समजतं. इथे साक्षीत्व आहे म्हणून शून्याचा निराश व्हावा लागतो. जे शुद्ध ज्ञान आहे, जे शुद्ध परब्रह्म स्वरूप आहे, तिथे कुठलाही साक्षी नाही. त्यामुळं जिथं साक्ष आहे ती गोष्ट लयाला गेल्याशिवाय शुद्ध ज्ञान प्रगट होत नाही. म्हणून खंग ब्रह्माला सुद्धा शाश्वत म्हणता येत नाही. कारण ते खंग ब्रह्म नाश पावतं आणि मग साधक परब्रह्म स्थितीत जातो. खंग ब्रह्मानंतर समर्थांनी सर्व ब्रह्म सांगितलेलं. सर्व ब्रह्मालाही नाशच आहे. सर्व त्रास आहे अंत, सर्व ब्रह्मनासिवंत, प्रळये बोलिला निश्चित वेदांत शास्त्री. सर्व ब्रह्म विषय पाहत असताना आपण बघितलं होतं की ब्रह्मस्वरूप सर्वत्र दाटून आहे. इथे आहे तेच सगळीकडे आहे, आणि सगळीकडे जे आहे तेच इथे आहे. पण हे सर्वत्र दाटून असलेलं ब्रह्मसुद्धा साक्षीत्वाच्या न्यायानं फिरतं पहा. आपल्या दृष्टीनं सर्व म्हणजे काय? आपल्या जे जे अनुभवाच्या कक्षेत येईल ते आपण सर्व म्हणू. पण ती कक्षा ओलांडून समजा आपल्याला दुसरीकडे कुठे ठेवलं तर तिथेही जे अनुभवाला येईल त्याला आपण सर्व संज्ञा देऊ. म्हणजे सर्व आपण म्हणतो खरं, पण त्या सर्वालाही नाश आहे. समर्थांनी इथं प्रळयाचाच उल्लेख केला. सर्व काय म्हणतोय आपण? जे जे पंचमहाभूतात्मक आहे ते सर्व. मग ही सृष्टी असेल, नाहीतर ब्रह्मांड असेल, नाहीतर अनंत ब्रह्मांडे असतील. पण प्रलयामध्ये त्या सगळ्याचा नाश होत असेल तर सर्व ब्रह्माला शाश्वत कसं म्हणता येईल? म्हणून तेही नाशिवंत. ब्रह्मप्रळये मांडेल जेथे, भूतान्वये कैचा तेथे, म्हणून या सर्व ब्रह्माते नाश आहे. ब्रह्मदेवाची रात्र वगैरे विषय आपण ऐकलेत पहा. ब्रह्मदेवाची रात्र सुरू होऊन प्रलय चालू होतो. तो जेव्हा जागा आहे तेव्हा सृष्टी रचना सुरू आहे. तो जेव्हा झोपतो तेव्हा प्रलय होतो. म्हणजे निर्माण केलेली जी सृष्टी आहे ती त्याच ब्रह्मदेवामध्ये विलीन होते.
आणि पुन्हा दिवसा ब्रह्मदेव पुन्हा कार्य करून सृष्टी उत्पन्न करतो. आता ही काळाची संज्ञा वेगवेगळ्या परिभाषेत मांडली गेलेली आहे. म्हणजे ब्रह्माचा एक दिवस म्हणजे विष्णूचा किती काळ, विष्णूचा एक दिवस म्हणजे शिवाचा किती काळ, वगैरे वगैरे. पण त्या विषयाला इथं महत्त्व नाही. इथं एकाच गोष्टीला महत्त्व आहे की निर्माण झालेलं नाश पावत आहे. म्हणजे सर्व ज्याला आपण म्हणतो त्याला जर उत्पत्ती असेल तर त्याला नाश आहे. सर्व हा शब्द ब्रह्माला उद्देशून म्हटला जातो खरा, पण त्या ब्रह्माला जर जाणणारा कुणी असेल, साक्षीत्वानं राहणारा जर म्हणत असेल की सर्व ब्रह्म आहे म्हणून सर्व हा शब्द ब्रह्म आहे, तर तिथे ते ब्रह्म अपूर्ण राहतं. त्या ब्रह्माला उदय येतो तो जाणणारा आहे म्हणून. त्यामुळे जाणणारा लोप पावला की ब्रह्मही राहत नाही. म्हणून सर्व ब्रह्म ही संज्ञासुद्धा शाश्वत म्हणता येत नाही. अचळासी आणि चळण, निर्गुणास लाविता गुण, आकारास विचक्षण मानितना. सर्व ब्रह्म म्हणणं म्हणजे निर्गुण परब्रह्माला गुण लावण्यासारखं आहे, असं समर्थांचं म्हणणं आहे. परब्रह्म कसं आहे? निर्गुण आहे, निराकार आहे, अचळ आहे. आता आपण पुढे पाहूया निरूपणामध्ये की त्याला अशी संज्ञा देणंसुद्धा अपूर्णताच आहे. निर्गुण त्याला म्हणावं लागतं कारण आपण गुणांमध्ये आहोत म्हणून. मग असं निर्गुण असलेलं परब्रह्म सर्व ब्रह्म म्हणून आपण जर मानलं, म्हणजे अनुभवाला येणारी प्रत्येक गोष्ट ब्रह्म आहे असं जर आपण म्हणत गेलो, तर तिथे पहा पुन्हा अनुभवणारा राहतो. आणि परब्रह्म जर निर्गुण असेल तर सगुण म्हणजे अनुभवाला आलेली प्रत्येक गोष्ट ते परब्रह्मच आहे असं जर आपण म्हटलं तर समर्थ म्हणतायत हे विचारवंतांना मान्य होणार नाही. आकारास विचक्षण मानितना. विचक्षण म्हणजे विचारवंत लोक, विवेकी लोक आकाराला ब्रह्म मानणार नाहीत. जे निर्माण पंचभूत ते प्रत्यक्ष नासिवंत. सर्व ब्रह्म हे मात घडे केवी. पंचभूतांपासूनच सगळ्यांची उत्पत्ती आहे ज्याचा अनुभव आपण घेऊ शकतो. परब्रह्माची उत्पत्तीच नाही, नाशही नाही त्याला. त्यामुळं ते आहे असं सांगणारा तिथं साक्षीही नाही. जे आपल्याला दिसतं, ज्याचा अनुभव येतो तो देह किंवा इतरांचा देह किंवा जे अनुभवाला येतं ते देहाच्या मार्फत येतं. हे सगळं पंचमहाभूतांमध्ये चालतं आणि ही तर निर्माण झालेली आहेत. त्यामुळं अर्थातच ती नाशिवंत आहेत. मग ते म्हणजे सर्व ब्रह्म हे मान्य कसं होईल असा समर्थांनी प्रश्न केला आहे. आणि मग ते पुढं म्हणतात, असो आता हे बहुत सर्व ब्रह्म नासिवंत, वेगळेपणास अंत पाहणे कैचे. सगळं सांगून झाल्यानंतर म्हणतात, असो आपण कितीही वर्णन केलं तरी एक गोष्ट लक्षात ठेवावी की सर्व ब्रह्म हे नाशिवंत आहे. सर्व हा जो शब्द आहे त्यामध्ये वेगळेपणाची भावना आहे. साक्षीत्व असल्याशिवाय सर्व ही संज्ञा संभवत नाही. साधनेमध्ये काय घडतं? जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य घडून येतं. जीवभावच उरत नाही, साक्षीत्वच टिकत नाही. तर मग तिथं सर्व ब्रह्म म्हणणारा राहिला कुणीच नाही. त्यामुळे सर्व ही संज्ञाच संपून जाते. सर्व ब्रह्माला नाश आहे हे सांगून झाल्यानंतर समर्थ म्हणतायत, आता जयास चेतवावे तेची माईक स्वभावे, तेथे चैतन्याच्या नावे नास आला. चैतन्याला ज्यानं चेतवलं जातं ते परब्रह्म आहे. आग पसरते पहा, जंगलामध्ये वणवा पेटतो, पण सुरुवात कुठेतरी झालेली असते. तिथून वणवा पेटत पेटत पुढे जातो. त्या आगीमध्ये ठिणग्या आहेत, पण जेव्हा आग नव्हती तेव्हाही ठिणगी होती. तसं परब्रह्माच्या बाबतीत आहे. चैतन्य दिसतं हालचाल करताना, पण परब्रह्मापेक्षा ते वेगळं राहतं. म्हणजे चैतन्य आहे नाही असा प्रकार होऊ शकतो जर चैतन्याला अनुभवणारा राहिला नाही तर. आज या मितीला आपल्यामध्ये जिवंतपणा आहे, आपण निरूपण ऐकत आहे, मग चैतन्याची जाणीव आपल्याला आहे. जिवंतपण गेल्यानंतर, चैतन्य गेल्यानंतर ही जाणीव कुठे जाते? म्हणजे हा देह निष्प्राण पडला नाही का? चैतन्य तिथे आहे. मागच्या निरूपणात आपण पाहिलं पहा, पण कसं आहे? निद्रिस्त आहे. त्या चैतन्याला जाणणारं कुणीही नाही.
त्याच्या खोलात गेल्यानंतर आपल्याला चैतन्याचे कण दिसतील, म्हणजे त्वचेवरती एखादा सूक्ष्म जीव दिसेल. शरीराच्या आत जंतू पण दिसतील. त्या जंतूंच्या ठिकाणी चैतन्य आहे, पण मूळ जे शरीर होतं मनुष्याचं ते चैतन्यरहित दिसतं. याचा अर्थ असा झाला की जिथं चेतवलं गेलेलं आहे चैतन्य, ते चैतन्य ज्या माध्यमानं वर्तन करतं ते माध्यम गेलं की चैतन्य पण नाही असं होतं. समर्थ म्हणतायत की परब्रह्माच्या ठिकाणी नाहीपणा नसल्यामुळं चैतन्य ब्रह्मालाही शाश्वत म्हणता येत नाही. ज्याला चेतवलं जातं तोच स्वाभाविकपणे मिथ्या आहे असं समर्थांचं म्हणणं आहे. म्हणजे कशाला चेतवलं गेलं तर देहाला चेतवलं गेलं, त्यातून आपण अनुभव पाहिला, चैतन्याची जाणीव अनुभवली. देहच मिथ्या आहे तर मग चैतन्याला कुठे सत्यत्व द्या. चैतन्य मग खरं पाहता परब्रह्मामध्ये विलीनच होतं. म्हणून सत्यता परब्रह्मालाच आहे, चैतन्य ब्रह्माला नाही. चैतन्य ब्रह्मानंतर येतं सत्ता ब्रह्म. त्याबद्दल समर्थ काय म्हणतायत पहा. परिवारे विण सत्ता, ते सत्ता नव्हे तत्वता, पदार्थे विण साक्षता, तेही मिथ्या. समर्थांनी सत्ता ब्रह्म आणि साक्ष ब्रह्म दोन्हींचा विषय एकाच ओळीत सांगितला आहे. सत्ता ही परिवाराशिवाय असत नाही. म्हणजे दोन गोष्टी तिथं लागतात. ज्याच्यावर सत्ता गाजवायची तो लागतो आणि जो सत्ता गाजवणार तोही लागतो. परब्रह्माच्या तिथे तर एकत्वच आहे, द्वैत नाही. त्यामुळं ब्रह्माची सत्ता आपण अनुभवतो आणि म्हणून त्या ब्रह्माला सत्ता ब्रह्म म्हणतो. पण अनुभवणारे आपण असतो, ज्याच्या सापेक्षही दिसून येतं की ब्रह्माची सत्ता आहे. परब्रह्म स्थितीमध्ये अद्वैतता असल्यामुळं सत्ता आहे आणि अमक्यावर सत्ता आहे ही गोष्टच तिथं असत नाही. म्हणून सत्ता ब्रह्माला शाश्वत म्हणता येत नाही किंवा सत्ता ब्रह्म म्हणजे परब्रह्म आहे असं म्हणता येत नाही. त्यालाच जोडून समर्थांनी साक्ष ब्रह्म पण मिथ्या आहे हे सांगितलेलं आहे. पदार्थे विण साक्षता, तेही मिथ्या. साक्षीत्व ठेवायला सुद्धा द्वैतच लागतं ना. रस्त्यावरून जाणारी गाडी आपण साक्षीत्वानं पाहू, खिडकीबाहेरचा पक्षी आपण साक्षीत्वानं पाहू, पण आपण आहे म्हणून हे साक्षीत्व जमतं. जिथं आपणच नसू तिथं साक्षीत्व कसं असेल. म्हणून पदार्थाशिवाय जर साक्षीत्व संभवत नसेल तर अद्वैतामध्ये साक्षीत्व संभवतच नाही. पदार्थच मिथ्या आहे. म्हणजे काय, जो पाहणारा आहे तोही खोटा, ज्याला पाहिलं जातं तोही खोटा. असं असल्यामुळं साक्षीत्वही खोटंच ठरतं. खरं एक आत्मस्वरूपच आहे, परब्रह्म सत्ताच आहे. पहा, आपण कोणतीही गोष्ट अनुभवताना साक्षीत्वामध्ये जर असू तर कदाचित आपल्याला वेगळेपणानं पाहता येईल, पण पाहणं तसंच राहतं. म्हणूनच हा विषय अत्यंत खोलातील आहे. पाहणं तसंच राहतं आणि ते पाहणं द्वैताला निर्देशित करतं. हे द्वैतही जिथं पडून जातं, गळून जातं किंवा साक्षीचाही लय जिथं होतो तिथं परब्रह्म सत्ता आहे. म्हणून परब्रह्माला साक्ष ब्रह्म म्हणता येत नाही. पाहणारा खोटा आणि ज्याला पाहिलं जातं तोही खोटा, या विषयाकडे आपण विस्तृतपणे पाहूया. पाहणारा कोण आहे? खरं म्हणजे आत्माच आहे. ज्याला पाहिलं जातं ते तरी काय आहे? खरं म्हणजे आत्माच आहे. आत्माच आत्म्याला पाहत असतो. पण हे साधनेतील अंतिम सत्य झालं. परब्रह्मस्थितीतील हा अद्वैत अनुभव झाला. पण आपण अद्वैत अनुभवामध्ये नसू तर साक्षत्व आलंच ना तिथे. म्हणजे आपल्याला काहीतरी दिसलं, आपल्याला काहीतरी कळलं, आपल्याला काही ऐकू आलं, हे अनुभव कुठून आले? जो साक्षी आहे त्यानं सांगितलं की ऐकू आलं, दिसलं. जे दिसलं गेलं ते पंचमहाभूतांच्या बाहेर नाही, प्रकृतीच्या बाहेर नाही, हे तर सत्य आहे. कारण ते दिसलं गेलेलं आहे. ते दिसलंय याचा अर्थ ते याच्या आधी नव्हतं. आत्ता आपल्याला सकाळ झालेली दिसली म्हणजे याच्या आधी रात्र होती ना. कायमच असलेला अनुभव नव्हता म्हणून अमुक अनुभव आला अशी संज्ञा येते. आता जो अनुभव घेणारा आहे त्याच्याकडे पाहू. साक्षीत्वानं जर आपण असू तर तिथेच द्वैतता आहे. म्हणजे काय, तर आपण आपल्यापाशी आहोत, आपल्या देहाच्या, मनाच्या आणि बुद्धीच्या पातळीवर आहोत, म्हणून तिथे साक्षीत्व आहे.
नाहीतर आत्मा सर्वत्रच दाटून आहे आणि व्यापून आहे. मग आपल्याला दिसलं ही संज्ञाच तिथे येता कामा नये, किंवा आपल्याला कळलं ही पण संज्ञा येता कामा नये. तरी पण आपण म्हणतो आपल्याला दिसलं, आपल्याला अनुभवाला आलं. का? कारण आपला मी आपण या देहामध्ये बांधून ठेवला म्हणून. तत्वतः जर आत्मा व्यापकच असेल तर आपल्याला अनुभवाला आलं म्हणण्यापेक्षा ते आहेच असं म्हटलं गेलं पाहिजे. पण आपण द्वैतातून, साक्षीत्वातून अनुभव घेतो आणि सांगतो. त्यामुळं हा जो साक्षी आहे त्याला परब्रह्म म्हणता येत नाही. परब्रह्माचंच ते स्वरूप आहे. साक्षी हा आत्माच असतो, पण तो जोपर्यंत आत्म्यात लीन होत नाही तोपर्यंत त्याला साक्षीत्व म्हणजे द्वैत चिकटून असतं. म्हणून समर्थ म्हणतात की साक्ष ब्रह्म हे पण परब्रह्म होऊ शकत नाही. 14 ब्रह्मे पाहत असताना साक्ष ब्रह्मानंतर येतं सगुण ब्रह्म, मग निर्गुण ब्रह्म, मग वाच्य ब्रह्म वगैरे वगैरे. या 14 ब्रह्मांमधली कुठलीच ब्रह्मे शाश्वत नाहीत. हाच विषय समर्थांनी पुढेही सुरू ठेवलाय. आपण उजळणीमध्ये तो सर्व भाग यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.